मराठी माझी माय बोली, लोकांनी परदेशी नेली, साऱ्यांनी दिला तिला मान, अवघ्या महाराष्ट्राची शान. संस्कृतीचा मेळ घडतो नाही जिथे तुझा भाव, बनतो भाषांचा इंद्रधनु असं माझं गिरगाव. गिरगावची जी शोभायात्रा आहे त्याचं 23वा वर्ष आहे. आपण बघत आहोत लहान लहान चिमुकल्या मुली ज्या आहेत त्या झेंडे नाचवत आहेत. झेंडा अतिशय नाचवताना दिसत आहेत आणि पारंपरिक त्यांची वेशभूषा आहे जी नऊवाऱ्या घातलेल्या आहेत. प्रत्येक मुलीच्या डोक्यावर आंबोडा घातलेला आहे आणि त्यात त्या कंटिन्युअसली झेंडा नाचवत आहेत. तुम्ही बघू शकता. आपल्याला आता इथे बघायला मिळते स्कूटी घेऊन अतिशय पारंपरिक नऊवारी नेसून गाडी चालवतात आणि छोटीशी चिमुकली पण आहे. हाय बोल. हाय हाय करा. हाय हाय. कसं वाटतं तुमचा उत्साह कसा आहे? खूप छान. हे दुसरं वर्ष आहे. अतिशय दांडगा उत्साह आहे आणि ह्याच्या पुढे पण राहील. हे 23वा वर्ष आहे शोभायात्रेचं आणि हे तुमचं 3रं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. अतिशय सुंदर दिसत आहात तुम्ही. हे पेठा वगैरे हे कधीपासून म्हणजे रात्रीपासूनच तुमची तयारी? 8 दिवसापासून. 8 दिवसापासून सुरू आहे. काय सांगाल आज एवढा मस्त पेहराव दिसतोय, बुलेट घेऊन असं राणीसारखं लुक दिसतोय, तर कसा आहे तुमचा उत्साह आजचा? आजचा उत्साह तर खूप एकदम जोशमध्ये आहे. कारण मराठी सण आहे, आपला नवीन वर्ष आहे. तर पहिला तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर वाटतं आहे. पहिल्यांदा नाही आहे, ऑफकोर्स खूपदा आली आहे मी, पण पहिल्यांदा मी फुलं कमी आणि पळ जास्त केलेली आहेत. सो मी तिला पण क्वीनसारखंच सजवलं आहे. काय सांगाल? सगळ्यांसाठी अतिशय सुंदर दिसत, सेम साड्या, सेम ज्वेलरी. काय सांगाल? काय उत्साह आहे? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सगळे आज जसं की व्यंकटेश स्वामींचा अवतार आहे तसं आम्ही आज सगळे नटलेलो आहोत. पण गुढीपाडव्यानिमित्त एक छोटासा ट्विस्ट आहे जे तुम्हाला शेवटी कळेलच. तर त्यासाठी थोडीशी वाट बघा. धन्यवाद. नमस्कार. मल्लखांब हा कुस्तीला पूरक असा प्रकार आहे. गेली अनेक वर्ष मल्लखांबाची रातोरात दिन रात आम्ही प्रॅक्टिस करत आलो आहे. पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचा खेळ असून महाराष्ट्र राज्याने ह्या खेळाला राज्य खेळाचा दर्जा दिलेला नाही आहे. पण मध्य प्रदेश राज्याने ह्या महाराष्ट्रातील खेळाला राज्य खेळाचा दर्जा दिला आहे. ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मल्लखांब या खेळाला राज्य खेळाचा दर्जा मिळावा त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत करत आहोत आणि या खेळाला राज्य खेळाचा दर्जा नक्कीच मिळवून देऊ. दरवर्षी एक वेगळी एक्साइटमेंट असते पथकासाठी आम्हाला. कारण प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी नवीन ताल घेऊन बसवतो. तसंच यावर्षी पण आम्ही वेगळा नवीन ताल बसवलेला. त्याच हिशोबाने आम्ही यावेळी झांज पण आम्ही पहिल्यांदा हे केलं. पथकाचा आमचा एक हेच हेतू असतो की दरवर्षी आम्ही जेवढे पण सुपारी करतो त्याची आम्ही चॅरिटी पण करतो. मग गड किल्ले संवर्धन आमचं असतं. तर एक प्रत्येक वर्षी आम्हाला एक नवीन काहीतरी घेऊन येतात. नवीन संधी आम्हाला काहीतरी समाजासाठी पण करायला मिळते. काय सांगाल? तुमचा उत्साह काय आहे? आम्हाला आज गुढीपाडवा साजरा करायचा आहे. साडी आमच्या आवडीचा ड्रेस. कसं वाटतं असं नटून मस्त? ऍक्च्युली आम्ही दरवर्षी येतो आणि दरवर्षी आम्ही हा उत्साह एवढा बघतो आणि इतका त्रास. आम्ही सकाळी 4 वाजता उठलेले आहोत इथे येण्यासाठी. प्रथम तर तुमच्या सगळ्या रसिकांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर. ही गुढी विकत घेतलेली आहे की ही बनवली आहे तुम्ही? विकत घेतलेली गुढी सुद्धा त्यांनी आपल्यासोबत ठेवलेली आहे. अतिशय सुंदर वाटतंय. रामलल्लाची प्रतिमा इथे ठेवण्यात आलेली आहे. अयोध्येचं नव्याने झालेलं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज. शिवराज्य हेच रामराज्य हे गिरगाव शोभायात्रेचं ह्यावेळेचं मूळ ब्रीद आहे. त्या संकल्पनेतून हे करण्यात आलं. बोलत आम्ही कोडी बांधव आहेत आणि आपलं हे सणच आहे. तसं नवीन वर्ष बोलत हे कम्प्लीट नवीन वर्ष आपला महाराष्ट्र लोकांचा, मुंबईचा. आणि आम्ही हा कपडा नेहमी घालतात की आमचे कोडी लोकांचं जे शान आहे आणि आपलं हे कोडी बांधवचं आहे. सगळे पेशा काय ना काय करतातच पण मी कोडी लुकच करतोय. यंदाचं कितवं वर्ष आहे तुमचं इथे यायचं? 5-6 वर्ष झाले असेल आमचं. असं 5-6 वर्ष. कसं म्हणजे काय उत्साह आहे नक्की आता सकाळपासून? खूपच आहे, खूप आनंद आहे. यावेळी एक विशेष योग आहे. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे 350 वर्ष पूर्ण झाले. आपले सर्वांचे आराध्य भगवान श्रीराम 500 वर्षानंतर आपले घरी परत अयोध्यामध्ये गेले. माननीय नरेंद्रभाई मोदीजी हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि आत्ता यावेळी जे काही नवीन चाललं आहे त्यामध्ये भारत विश्वगुरू बनेल असा विवेकानंदजी
की जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे. मी पूर्ण मुंबईकरांना मनापासून गुढीपाडवाची शुभेच्छा देतो. आता आपण आहोत लालबाग येथील गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान. लालबागची शोभायात्रा आहे ही. आपल्यासोबत आहेत दळवी सर. नमस्कार, तुमचं मुंबई आउटलुकमध्ये खूप खूप स्वागत आहे. किती वर्ष झाले या शोभायात्राला? तर जवळजवळ 10-15 वर्ष ही सेवा चालू आहे. मध्यंतरी कोविडच्या काळामुळे बंद होती 2-4 वर्ष, त्यामुळे कंटिन्यू येत असं हे. मग आता आज ह्या वर्षाचा उत्साह काय सांगतोय तुम्ही? काय सांगाल या वर्षाचा? नाही, यावर्षीचा उत्सव गेल्या वर्षापेक्षा अधिक आहे. कारण हिंदुत्वाचं वातावरण सगळीकडे राम मंदिरमुळे झालेलं आहे. त्यामुळे सगळीकडे अनुकूल वातावरण असल्यामुळे अगदी उत्साहाने सगळ्या आनंदाने अगदी ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत. पहिलं मुंबई आउटलुकला मी मनापासून पाडव्याच्या शुभेच्छा देतो, नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याच माध्यमातून मी आपले आभार मानतो की मला आपल्यामुळे महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला मिळाल्या. आता जो तुम्ही प्रश्न विचारलात की ह्यावेळेस काय वाटते, तर ह्यावेळेस ह्या देशामध्ये जसं पाडवा आणि रामनवमी एवढ्या जल्लोषात होणार आहे, त्याचं कारण आहे एकच, 22 जानेवारी. 22 जानेवारीपासून हिंदू जागृत झालेला आहे, जागा झालेला आहे. आज तुम्ही या शोभायात्रेत बघा की लहान मुलांपासून माता भगिनी सजून धजून लेझिम ढोल बिल स्वतःच केलेला आहे. कोणी त्यांना शिकवणारं नाही, पण एवढ्या चांगल्या पद्धतीने लेझिम करतायत. हा जो उत्साह आहे हा ह्याचं कारण एकच आहे की पूर्ण देश 22 जानेवारीला जागरूक झालेला आहे. काय सांगाल तुम्ही? तुमचा उत्साह काय आहे या वर्षीचा? दुर्गा मातेचा आमचं पहिलंच वर्ष आहे. आम्ही दुर्गा माता महिला मंडळ उत्सव आम्ही लेझिम पहिल्यांदाच करतो आहे. स्वागत करतोय सगळ्यांचं नवीन वर्षाचं. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमची कोच आहे दीप्ती पवार, तिने आम्हाला शिकवलेलं आहे. सगळं आहे, महिला वर्ग आहे, छोट्या मुली आहेत. सगळ्यांनी आपल्या परीने जेवढं सहकार्य करता येईल, आपलं नोकरी धंदा सांभाळून म्हणजे शिक्षण वगैरे एक्झाम चालू होत्या सगळ्यांच्या. परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी वेळ काढून संध्याकाळचं 10 ते 12:30 आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. त्यानुसार आम्ही छोटंसं एक लेझिमचं पद्य बसवलेलं आहे, ते तुम्ही पाहू इच्छा तर थँक्यू सो मच. आम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि तुमचं खूप खूप धन्यवाद.